तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर रोजच्या प्रमाणेच आपण आता या आठवड्यात सुद्धा आपल्याशी भेट घेण्यासाठी किंवा तुम्हाला भेटण्यासाठी मीही आलेले आहे. तुम्ही सुद्धा आवर्जून आलेला आहात. हे सुद्धा मला माहीत आहे. आत्ताची जी एनर्जी आहे ती आपण या आठवड्याची 21 तारीख आहे. 21 तारखेपासून 8 दिवसाची एनर्जी जी आहे ती आपण चेक करणार आहे डिसेंबर मंथची. तर वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा राहील हे आपण आता बघणार आहोत. वृश्चिक राशीसाठी. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा राहील? वृश्चिक रास श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा राहील? असू दे, काय हरकत नाही. जे आहे ते एक्सेप्ट करायचं. आयुष्य खूप सुंदर आहे. पेनफुल आहे, त्रास आहे. त्रास खूप आहे तुम्हाला. वृश्चिक राशीसाठी आहे आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन सुरू आहे. एखादा व्यक्ती प्रपोज करतोय का नाही, किंवा ते त्यांची काहीतरी कमिटमेंट तुम्हाला कधीपर्यंत मिळेल, किंवा त्यांच्याकडून काहीतरी एक रिस्पॉन्स कधीपर्यंत मिळेल, किंवा लवकरात लवकर हे कधी चांगलं होईल. म्हणजे तुम्हाला कसं आहे माहिती का, तुम्ही एक चांगले पर्सन आहात. तुमचा स्टार आता स्टार जो आहे तो तुमचा म्हणजे आता चालायला लागलाय. स्टार खूप आहे. 7 स्टार जे आहेत ते तुमचे आता चमकायला लागलेत आयुष्यामध्ये. पण काही गोष्टी ज्या आहेत त्या पास्ट मधल्या किंवा आता ज्या सुरू आहेत त्या गोष्टी सांगायच्या म्हटल्या तर कायदेशीर गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सुरू आहेत. थर्ड पार्टीमुळे सुरू आहेत. एकतरी दुसरी एनर्जी अशी दिसते की पहिलं मॅरिड झालेलं आहे ते डिवोर्स साठी तुम्ही अप्लाय केलंय किंवा कोर्टामध्ये तारीख सुरू आहे आणि दुसरं लग्न करायचं आहे. दुसरी व्यक्ती तुमच्या जवळ आहे किंवा ती व्यक्ती तुमची वेट करत आहे, वाट बघत आहे. कमिटमेंट त्यांना प्रॉपर म्हणजे 100% काहीतरी कमिटमेंट त्यांना तुमच्याकडून पाहिजे आहे. त्या गोष्टीचं ते वाट बघत आहेत, वेट करत आहेत सगळ्या गोष्टीसाठी. ते सुद्धा लवकरात लवकर व्हावं यासाठी तुम्ही खूप मनापासून प्रयत्न करताय. खूप सगळ्या एफर्ट्स स्वतःचे खूप मेहनत घेताय त्या गोष्टींवरती. पैसा कुठेतरी कमी पडतोय. पैसा कुठेतरी स्थिर राहावा त्या गोष्टीसाठी किंवा भविष्यासाठी किंवा मुलाबाळांसाठी, लेकरांसाठी. पैशासाठी सुद्धा तुमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम जर सुरू असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही त्रासात आहात. किंवा जितका पैसा आहे तो येऊन जाऊन खर्चून जातोय. पण शिल्लक काही राहत नाही किंवा त्या काहीतरी शिल्लक राहावा. माझ्या म्हणजे माझ्या कुटुंबासाठी, माझ्या फॅमिलीसाठी यातून काहीतरी ग्रोथ व्हावी. त्यांना पुढे जाऊन म्हणजे म्हणजे तुमची एनर्जी मी सांगते. मी असो किंवा नसो, पण माझ्यानंतर माझ्या फॅमिलीला इतकं इतकं मी सुखरूप ठेवावं किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता बदल नसावा किंवा ते सुखात खातील. हे असं तुम्हाला खूप टेन्शन आहे. फॅमिलीचं टेन्शन आहे. हे सुद्धा तितकंच सत्य आहे. पण काही जणांच्या आयुष्यात कोर्ट रिलेशन सुरू आहे. कोर्टामध्ये काहीतरी थर्ड पार्टीशी डील करणं किंवा डिव्होर्स घेणं किंवा कायदेशीर गोष्टीतून क्लिअर होणं अगोदर, नंतर सेकंड मॅरेज करणं किंवा दुसऱ्या नात्यात अडकून राहणं. अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यामध्ये सध्या सुरू आहे. देवाला जाणं, देवाशी बोलणं, देवाला सगळ्या गोष्टी शेअर करणं किंवा लवकरात लवकर ह्या सगळ्या सिच्युएशन बदलाव्यात यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करत आहे. अबंडन्स, पैसा, धनसंपत्ती सगळं मिळावं किंवा आयुष्यात एक चांगली ग्रोथ व्हावी ह्या सगळ्या गोष्टीसाठी सुद्धा तुमचा प्रयत्न असणार आहे. एनर्जी छान आहे. बाहेरगावी सेटल होण्याचा सुद्धा विचार तुमचा दिसतो आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा, कारण लवकरच तुमचा चेंज होताना दिसतो आहे. आयुष्यात काहीतरी कोर्टची कायदेशीर कामं सुद्धा लवकरात लवकर मिटतील. या आठवड्यात नाही मिटणार, पण ही आठवड्याची एनर्जी तुमची हीच राहणार आहे. कारण पास्ट मधून जे चालत आलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याचा इफेक्ट तुमच्या शरीरावरती, तुमच्या मनावरती, तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्यावरती सगळा पडलेला आहे. आणि त्याच गोष्टी तुम्हाला या आठवड्यात सुद्धा त्रासदायक होताना दिसत आहेत. कवड्यांवरती आपण बघूया की तुमची एनर्जी काय आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. लहान लेकरांसाठी जर विचार करत असाल तर ठीक आहे. या आठवड्यामध्ये काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह घडेल, चांगल्या गोष्टी घडत राहतील. तर दुसरी एनर्जी जर बघायला गेलं तर तुमच्या आयुष्यामध्ये अबंडन्स आहे.
एक चांगलं काहीतरी जो विचार करत असाल किंवा चांगल्या मार्गी जर चालला असाल, योग्य मार्ग जर असाल, तर स्वामी समर्थ असतील किंवा अजून कोणत्या गुरूंना तुम्ही मानत असाल, तर ते ते गुरु तुम्हाला कुठेतरी पुढं अध्यात्म किंवा एका चांगल्या वळणावरती घेऊन जाताना दिसत आहेत. चांगलं आहे तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या ग्रोथ दिसतो आहे. अ, आ आडापाटा आहे थोडाफार, पण मार्ग योग्य धरा. जेणेकरून आयुष्यात सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतील. भविष्यात जरी तुम्ही भूतकाळात जरी तुम्ही निगेटिव्ह काही केलं असेल किंवा वागला असेल किंवा तुमच्या पार्टनरशी काही निगेटिव्ह बोलला असेल, वागला असेल, तर ते तिथंच थांबवून द्या आता. इथून पुढे एक नवीन आयुष्य जगा. पॉझिटिव्ह राहा आणि शक्यतो वाईट कर्म होऊन देऊ नका तुमच्या हातातून किंवा वाईट गोष्टी घडून देऊ नका. हा आठवडा तुमच्यासाठी चांगलाच आहे, पण ह्या सगळ्या गोष्टीचा डिस्टर्ब आहे किंवा तारीख असणे किंवा तारखेला जाणे किंवा आयुष्यात एक पैशा संदर्भात जे टेन्शन असणे ते सुद्धा या आठवड्यामध्ये होताना तुम्हाला दिसत आहे. घरातलं किरकिर, कटकट हे तर तुमच्या आज म्हणजे या आठवड्यामध्ये तर असणारच आहे, पण ते इतकं तुम्ही मनावर घेणार नाहीये. कारण आयुष्यातले प्रॉब्लेम इतके खूप मोठे आहेत तुमच्या, की ते तुम्हाला आता किरकिर किंवा काय ते किरकोळ वाटत चाललेलं आहे. तिकडे तुमचं लक्ष नाहीये. ते किती काय असेल ते असेल XYZ असं तुमच्या मनात येते, की जाऊ दे मला माझ्या कामावरती फोकस करायचा आहे. मला वरती शिखरावरती जायचंय किंवा मला माझ्या आयुष्यात स्ट्रगल करून माझ्या आयुष्यात सेटल व्हायचं आहे. हे तुमचं गोल आहे. हे सेटल व्हायसाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय आणि ते लवकरच कंप्लीट होईल. तर आपली दुसरी एनर्जी चेक करूयात ती याच्यावरून जेणेकरून आता येणारी जी पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेचा संदेश किंवा या पौर्णिमेला काय घडेल हे आपण बघणार आहोत. ही जी डेक आहे ती अमावस्या आणि पौर्णिमा. अमावस्या आणि पौर्णिमा ह्या दोन्हीची एनर्जी फक्त ही दर्शवत असते. ही फक्त डेक त्यासाठी असते की अमावस्या आणि पौर्णिमा. आता पौर्णिमेची एनर्जी कारण तोंडावरती येणारी जी आहे ती पौर्णिमाच आहे. आपण पौर्णिमेची एनर्जी घेणार आहोत. कारण आता अमावस्या तर झाली. पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह हे आपण बघणार आहोत. बघा वृश्चिक राशि में अमावस्या गहरे जाना. बघा किती म्हणजे यमक जुळते. वृश्चिक राशीसाठीच आहे आणि वृश्चिक राशीसाठीच एनर्जी इथं सुद्धा पिक झालेली आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जर काय बघायला गेलं की राशी आणि अमावस्या गहरे जाणं याचा अर्थ असा आहे की अमावस्यामध्ये तुम्हाला जर खोलवर जाऊन जर काही गोष्टी सापडत असतील किंवा काही त्रास होत असेल, तर ते काहीतरी तुम्हाला देण्यासारखं आहे, काहीतरी घेण्यासारखं आहे. जेणेकरून तुमच्यामध्ये त्यामध्ये काहीतरी असं घडतंय चांगलं काहीतरी तुम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न करते. बहुतेक तुम्हाला मी सांगते की पौर्णिमेला तुम्हाला काही त्रास इतका होत नसेल, पण अमावस्येला असं काहीतरी घडतंय तुमच्यामध्ये जेणेकरून ते अनपेक्षित असतं, जेणेकरून अचानकपणे काहीतरी घडतंय तुमच्यामध्ये. अशा काही गोष्टी तुम्हाला दिसून येतात डोळ्याला. तर श्री स्वामी समर्थ, श्रीकृष्णांच्या डेकवरून कोणत्या देवतांचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे ते आपण बघूया. नारायणांचा आहे नारद मुनी, शहाणपणा, आत्मशोध, एकाकीपणा. येस, बरोबर आहे. ज्ञान, मार्गदर्शन, अध्यात्म, प्रकटीकरण या सगळ्याचा म्हणजे तुम्हाला थोडंसं बॅलन्स करायचं आहे. 2 गोष्टींमध्ये जंग करायची नाहीये किंवा दोन्ही गोष्टींवरती नियंत्रित व्यवस्थित एका गोष्टीवर स्थिर राहायचं आहे. आत्मविश्वास बळकट ठेवायचा आहे. आत्मविश्वासावर ठाम राहायचं आहे. शहाणपणा थोडा पाहिजे तुमच्यामध्ये. अति म्हणजे बालिशपणा नाही पाहिजे. जेणेकरून तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील. तर चांगलं म्हणजे हे सिच्युएशन कधीपर्यंत बदलेल हे आपण बघूया. ही सिच्युएशन कधीपर्यंत बदलेल? 3 महिने. इन द नेक्स्ट वीक फॉर फॉर 3 महिने. मराठीमध्ये मी लिहिलंय इथं. इंग्लिशमध्ये ते मला वाचता येत नाहीये. 3 महिने. त्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला फरक पडू शकतो किंवा तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या काही गोष्टी आहेत त्या बदलू शकतात. पॉझिटिव्ह काही गोष्टी आहेत त्या घडू शकतात. तर गणपती बाप्पा जे काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत ते आपण बघूया. येस.
समजूतदारपणा दाखवायचा आहे. मगाशी पण तेच सांगितलं मी तुम्हाला, आता पण तेच सांगते. समजूतदारपणा असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह घडेल, सकारात्मक घडेल. तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी येऊन जातील. तर ब्लॅक कलर आहे तो तुम्हाला वापरायचा नाहीये. स्किन कलर आहे. गणपती बाप्पांचा जो म्हणजे हत्तीला जो कलर असतो ना तो स्किनवरती, म्हणजे गणपती बाप्पांच्या चेहऱ्याला, फक्त तोंडाला जो कलर आहे तो तुमच्यासाठी शुभ आहे या आठवड्यामध्ये. जे नजरेला योग्य दिसते त्याच्यावरती नियंत्रण ठेवा. स्वतः डोळ्याने बघितल्याशिवाय कोणता निर्णय घेऊ नका. गणपती बाप्पांचं सांगणं आहे तुम्हाला जे डोळ्याला दिसतंय, जे डोळ्यासमोर आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा. कानाने ऐकून फसू नका. स्वतः डोळ्याने बघून त्यावरती विश्वास ठेवा. तर ही एनर्जी आहे तुमची या आठवड्याची. श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेणेकरून शेअर देखील करा, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापुढे हा व्हिडिओ येईल किंवा दुसऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल. म्हणून शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ.